महिन्याचे ते काही स्पेशल डेज असतात जेव्हा आपली हालत वाईट होते. पण जरा पाळीच्या वेळेला दुखलं की लगेचच कोणीतरी सांगतं, बाई तुला पीसीओएस नाहीये ना, किंवा हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला असेल. मुळात या शब्दानं नक्की आपल्याला काय झालंय हे कळतच नाही. मग नक्की पीसीओएस झाला म्हणजे काय, तो बरा होतो का, त्याला काही औषध असतं का, जेवणात काही घ्यायचं, त्याचा काही स्पेशल व्यायाम असतो का, या प्रश्नांची उत्तर कोणीच देत नाही, कारण मोठ्याला चर्चा फक्त होतात. म्हणूनच मला त्यांना म्हणावं असं वाटतं, बाई मुद्द्यावर या. तुम्हाला आणि मला पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांची थेट उत्तरं देण्यासाठी थेट तज्ज्ञ आणलेला आहे हॉर्मोन्सचा स्पेशल डॉक्टर, म्हणजे काय, एंडोक्रायनॉलॉजिस्ट आणि सुप्रसिद्ध डॉक्टर वर्षा जगताप आज इथे आलेल्या आहेत. त्यांचं मनापासून स्वागत. मुळात पीसीओएस म्हणजे काय? सो पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम, हे बेसिकली त्या आजाराचं फुल नेम आहे. तर याच्यात काय होतं की हॉर्मोन्समध्ये बिघाड होतात, ओव्हरीज मधून मेल हॉर्मोन जास्त प्रमाणात निघायला लागतात आणि त्यामुळे हे सगळे शरीरातले बदल पुढचे व्हायला लागतात. तर त्याला आपण पीसीओएस असं म्हणतो. तो जवळजवळ 8 ते 10% स्त्रियांमध्ये दिसतो. पीसीओएस आणि पीसीओडी याच्यात काय फरक आहे? हा खूप छान प्रश्न आहे, कारण हा आम्हाला प्रत्येक जण विचारला जातो. डिसीज आणि सिंड्रोम असं येते. पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज, पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम. तर डिसीज हे जुनं नाव आहे आणि सिंड्रोम हे नवीन नाव आहे. म्हणजे आता आपण फक्त म्हटलं पाहिजे की पीसीओएस आहे, 2 वेगवेगळे आजार नाही आहेत ते. पण मग पीसीओएस झाल्यानं आपल्या शरीरामध्ये नक्की कोणते बदल होतात? सो पीसीओएस म्हणजे काय होतं की जेव्हा शरीरातलं चरबी वाढायला लागते, त्याच्यानंतर इन्सुलिन हॉर्मोन जे आहे ते व्यवस्थित काम करत नाही. म्हणजे सेल्सच्या भोवतीची किंवा आपण जे पेशी म्हणतो, पेशींच्या भोवतीची चरबी वाढली आहे, इन्सुलिन पेशींपर्यंत पोहोचत नाहीये, मग त्याला इन्सुलिन रेझिस्टन्स आपण म्हणतो. त्याच्यामुळे मग शरीरातले मेल हॉर्मोन वाढायला लागतात. पण मग आता पीसीओएस होण्याची कारणं काय आहेत? सो पीसीओएस होण्याची कारणं मुख्यत्वे आपल्याला 2 म्हणता येतील. एक म्हणजे जेनेटिक आणि दुसरं म्हणजे लाईफस्टाईल रिलेटेड. जेनेटिक म्हणजे हेरिडिटरी. समजा असं नाही की आईला पीसीओएस असेल तर मला पीसीओएस होईल, ते फक्त हेरिडिटरी नाही आपण म्हणत आहोत. म्हणजे समजा माझ्या आई वडिलांपैकी कुणाला शुगर आहे, बीपी आहे, कुणाला हार्टचे प्रॉब्लेम होते, माझ्या आजी आजोबांना कुणाला हार्टचा इश्यू होता, तर त्यामुळे त्या जेनेटिकमुळे सुद्धा मला पीसीओएस होऊ शकतो. हेरिडिटरीचा विषय सोडला तर लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैलीशी संबंधित. तर आजकाल आता आपण म्हणतो की आपली बैठी जीवनशैली आहे, आपण व्यायाम कमी करतो, आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत चाललेल्या आहेत, आपण पॅकेज फूड खातोय, मग त्या गोष्टींमुळे आपल्या पोटाभोवतीची चरबी वाढत जाते आणि मग ती चरबी वाढल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स होतं. तर ह्या जेनेटिक आणि लाईफस्टाईल या दोन्ही गोष्टींमुळे पीसीओएस होतो. आणि तुम्ही आता सांगितलं खरं तर की तो जेनेटिकल आहे, पण मग अनुवंशिकतेनं येतो म्हणजे एक्झॅक्टली कसा? म्हणजे फॅमिलीमध्ये कोणाला तरी असू शकतो, किंवा आईला प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भधारणा होताना त्रास झालेला म्हणजे मला पण असू शकतो, असं काही आहे का? असं नाहीये. म्हणजे आपण जसं म्हटलं तसं बेसिक जे पीसीओएसचं जे मूळ कारण आहे ते म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन काम नाही करू शकत व्यवस्थित, ज्याला आम्ही इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो मेडिकली. तर इन्सुलिन रेझिस्टन्स हा काही जेनेटिक डिफॉल्ट असू शकतो. तर ते जीन्स जर मला आई वडील दोघांच्याकडूनही, असं नाही की आईकडूनच आलं पाहिजे, म्हणजे दोघांच्याकडूनही मला ते जेनेटिकली प्रॉब्लेम असू शकतात, ज्यामुळे मला पीसीओएस होऊ शकतो. सो इन्सुलिन रेझिस्टन्समुळेच शुगर, बीपी, कोलेस्ट्रॉल, हार्ट प्रॉब्लेम्स हे सगळे गोष्टी होतात. त्यामुळे फॅमिली हिस्ट्रीमध्ये म्हणजे आईला पीसीओएस असेल तर होईल असं नाही फक्त, तर समजा वडिलांना शुगर असेल तरी मला पीसीओएस होऊ शकतो. पीसीओएसचे काही प्रकार आहेत का? सो पीसीओएसचे प्रकार म्हणजे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे काही वेळेला औषधांमुळे आलेला पीसीओएस, किंवा आता आम्ही जे मुख्यत्वे 2 प्रकार करतो ते वजनानुसार करतो. म्हणजे काही स्थूल व्यक्तींना, जसं मी म्हटलं पोटाच्या भोवती चरबी साठल्यामुळे पीसीओएस होतो, तर तसंच काही लीन व्यक्ती असतात म्हणजे ज्यांचं वजन जास्त नाहीये, ओके, पण मे बी त्यांच्या वयाच्या लहानपणी त्यांच्या शरीरात एवढं चरबी नव्हती, जी आता हळूहळू थोडीशी साचलेली आहे, त्यांच्या बॉडीचा थ्रेशोल्ड त्या खूप कमी आहे आणि त्या थोड्याशा साचलेल्या चरबीमुळे सुद्धा मग त्यांना पीसीओएस होतो. मग ह्याला आम्ही लीन पीसीओएस म्हणतो. आणि जे औषध गोळ्यांमुळे होतं त्याला आपण सेकंडरी पीसीओएस म्हणू, तो एक वेगळा प्रकार झाला. पीसीओएस याचे काही सिम्पटम्स आहेत का? सो पीसीओएस मध्ये जसं मी म्हटलं तसं 8 ते 10% स्त्रियांना होतं आणि अगदी लहान वयापासून, म्हणजे पौगंडावस्थेत जेव्हा माझी पाळी सुरू होते तेव्हापासून ते मला मेनोपॉज जोपर्यंत होत नाही, रजोनिवृत्तीचा माझा काळ, तोपर्यंत पीसीओएसची वेगवेगळी लक्षणं दिसतात.
म्हणजे अगदी लहान असताना काय दिसू शकतं की मला जस्ट पाळी सुरू झालेली आहे तेव्हा माझ्या चेहऱ्यावरती खूप पिंपल्स यायला लागलेत किंवा चेहऱ्यावरती अनावश्यक केस यायला लागलेले आहेत. तर हा त्यावेळेत प्रॉब्लेम असू शकतो. पाळी जेव्हा सुरुवातीला मुलीला सुरू होते तेव्हा ती अनियमितच असते, पण एक साधारण 2-3 वर्षांनी ती नियमित होणं अपेक्षित आहे. तर मग नंतर मग त्यांना पाळी अनियमितच होत राहते, त्यांना नियमित येत नाही पाळी, तर ते एक मोठं लक्षण असतं पीसीओएसचं. मग त्याच्यानंतर जेव्हा लग्न होतं, जेव्हा मूलबाळ हवं आहे, तर ट्राय करतोय पण मूलबाळ राहत नाहीये, मग ह्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो. तर हे एक लक्षण आहे पीसीओएसचं. मग आणखीन जेव्हा वय वाढतं, मग वयाच्या 30शीत मला डायबिटीस झाला, मग मला 35शीला ब्लड प्रेशर झालं, 40शीत मला एक हार्ट अटॅक आला, तर ही सगळी पीसीओएस मुळे पुढे जाणारे प्रॉब्लेम्स असू शकतात. सो ही सगळी लक्षणं आहेत. आता माझी समजा मासिक पाळी अतिशय रेग्युलरली येते, तरी सुद्धा मला पीसीओएस असण्याचे चान्सेस आहेत? हो हो, नक्कीच आहेत. म्हणजे असं अजिबात म्हणता नाही येणार की पाळी नियमित आहे तर पीसीओएस नाही, कारण काही वेळेला पाळी नियमित येत असते, पण ते व्यवस्थित त्यावेळेला दर महिन्याला अंड बनून ते फुटत नसतं. याला आम्ही मेडिकल भाषेत अनओव्युलेटरी सायकल असं म्हणतो. मग हे अनओव्युलेटरी सायकल्स रेग्युलर असू शकतात, म्हणजे महिन्याच्या महिन्याला येऊ शकतात, पण ते अनओव्युलेटरी आहेत. म्हणजे मग अनओव्युलेशन झाल्यामुळे त्याच्यात हॉर्मोनल बिघाड होतो आणि म्हणून पीसीओएस होतो. मला जर दर महिन्याला मासिक पाळीमध्ये दुखत असेल तर याचा अर्थ मला पीसीओएस आहे? नाही. पाळीमध्ये दुखणं हे बऱ्याच वेगळ्या कारणांमुळे होतं, पीसीओएस मुळे नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला अडिनोमायोसिस, म्हणजे हे जनरली सगळे पिशवीशी संबंधितले आजार आहेत. म्हणजे पिशवीच्या आतमधले थर साचणं, पिशवीच्या मसलमध्ये एखादं स्नायू वाढणं, ज्याला अडिनोमायोसिस वगैरे असं म्हणतात, किंवा पिशवीमध्ये एखादी गाठ तयार होणं, किंवा पेल्विक इन्फ्लमेटरी डिसीज, म्हणजे की ज्याच्यात काही इन्फेक्शन्समुळे वगैरे. तर अशा काही कारणांमुळे पाळीमध्ये दुखू शकतं. किंवा काही स्त्रियांना युजली सुद्धा, म्हणजे सगळं काही हे आजार काहीच नाहीयेत, पण तरी दुखतं पाळीमध्ये. ओके, तर ते वेगळं झालं. पीसीओएस मध्ये पाळीमध्ये दुखतं असं म्हणणं चुकीचं आहे. आता काही व्यक्तीला काय होतं की ज्या पीसीओएसच्या काही स्त्रिया अशा असतात की ज्यांना अगदी 3-4 महिने पाळीच येत नाही. मग ती जेव्हा पाळी 3-4 महिन्यांनी येते तेव्हा पिशवीच्या आतला थर खूप वाढलेला असतो, आणि मग त्यावेळेला जी 3-4 महिन्यांनी पाळी येते, मग त्याच्यात खूप जास्त जाऊ शकतं अंगावरून आणि खूप दुखू पण शकतं. बट दॅट इज डिफरंट. जे दर महिन्याला दुखतं त्याला आपण पीसीओएस मुळे दुखतं असं नाही म्हणू शकत. आता जर एखाद्या व्यक्तीला थायरॉइड असेल तर याचा अर्थ त्याला पीसीओएस आहेच असं आहे का? अजिबात नाही. थायरॉइड आणि पीसीओएस हे 2 वेगवेगळे आजार आहेत. आणि थायरॉइडचे काही प्रकार, जसं मी आता म्हणलं की आपल्या जीवनशैलीमुळे आलेला आहे, तसं काही वेळेला हायपोथायरॉइडिझम जीवनशैलीमुळे येतं. मग त्या व्यक्तीला बिकॉज त्याची जीवनशैली खराब आहे तर दोन्ही आजार असू शकतात. म्हणजे थायरॉइड पण आहे आणि पीसीओएस पण आहे. पण म्हणून ह्याचा अर्थ असा नाही की थायरॉइडमुळे पीसीओएस झालाय किंवा पीसीओएस मुळे थायरॉइड झालाय. आता जर माझ्या चेहऱ्यावरती खूप फोड, ऍक्ने, पिंपल्स असतील तर याचा अर्थ मी ओळखून घ्यायचा का की मला पीसीओएस झालेला असेल बुवा? एक कारण असू शकतं पीसीओएसचं. जेव्हा तुम्हाला चेहऱ्यावरती खूप फोड येतात तेव्हा तुम्ही पहिल्यांदाच त्वचेच्या डॉक्टरांच्याकडे गेलं पाहिजे. त्वचेच्या डॉक्टरांना तुमच्या बाकीच्या हिस्ट्रीवरून, म्हणजे फोड कुठल्या एरियात आलेले आहेत, फोडांचा प्रकार कुठला आहे, ते नोड्युलोसिस्टिक ऍक्ने वगैरे एक प्रकार म्हणतात, तर तो प्रकार, आणि हे हॉर्मोन डिपेंडेंट एरियाजमध्ये फोड येणं वर्सेस की सगळ्या चेहऱ्यावरती फोड येणं, ह्यावरून सुद्धा कळतं की हे फोड पीसीओएस मुळे असू शकतात का पीसीओएस मुळे नाहीयेत. त्यामुळे जर डर्मॅटॉलॉजिस्टला, स्किनच्या डॉक्टरांना असं वाटलं की हे पीसीओएस मुळे असू शकतात तर मग ते आमच्याकडे पेशंट्सला पाठवतात. सो प्रत्येक व्यक्तीला ज्याला चेहऱ्यावरती फोड येतात ते पीसीओएस मुळे आहेत असं नाही म्हणता येणार. आता जर माझं पोट साफ नाही होत आहे किंवा माझं पोट ब्लोट होतं, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की अगदी थोडंसं खाल्लं तरी सुद्धा अपचन होतं, फुगल्यासारखं वाटतं, तर ही सगळी लक्षणं आहेत का पीसीओएसची? नाही. पोट साफ न होणं, पोट ब्लोट होणं हे थायरॉइडच्या आजाराचं लक्षण असू शकतं, हायपोथायरॉइडिझमच्या आजाराचं लक्षण असू शकतं, किंवा बाकी दुसरी काही पोटाशी रिलेटेड दुसऱ्या गोष्टी असू शकतात. म्हणजे तुम्ही एखाद्या फूडला अलर्जिक आहात किंवा काय, त्याचं पीसीओएसशी काही कनेक्शन नाही. समजा एखाद्या व्यक्तीचं वजन वाढलं, काही कारणामुळे असेल, जीवनशैलीमुळे असेल, बऱ्याच काळानं हळूहळू वाढत गेलेलं असेल, पण प्रचंड वजन वाढलं, ज्याला आपण अनहेल्दी स्वरूपामध्ये ओबेसिटी असं म्हणूया, तिथपर्यंत अगदी गेलं, तर त्याला पीसीओएस होतोच का? आपल्याकडे एक टर्मिनॉलॉजी आहे, मेटाबॉलिकली हेल्दी ओबेसिटी. म्हणजे काय की माझं वजन भरपूर वाढलंय पण माझ्या त्या शरीराची थ्रेशोल्ड अजून गेलेली नाहीये. म्हणजे त्या एवढं वाढलेलं वजन आहे पण मला इन्सुलिन रेझिस्टन्स अजून झालेलं नाहीये, माझं इन्सुलिन हॉर्मोन व्यवस्थित काम करत आहे, तर त्यामुळे मला तोपर्यंत काही आजार नाहीयेत. पण तो शेवटी एक टाइम बॉम्ब आहे, तो कधी ना कधीतरी फुटू शकतो पुढे जाऊन.
म्हणजे वाढलेलं वजन जे आहे ते आता मला त्रासदायक नाहीये, पण कदाचित 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्रासदायक ठरू शकतं. बरं, आपल्या सगळ्यांनाच पाळीच्या दरम्यान किंवा पाळी येण्याच्या थोडंसं आधी मूड स्विंग्स व्हायला लागतात. म्हणजे उदास वाटतं किंवा अस्वस्थ वाटतं, अँक्शियस वाटतं, उगाचच सॅडही वाटायला लागू शकतं. तर याचा अर्थ आपल्याला पीसीओएस आहे असं म्हणता येईल का? नाही, कारण हे जे आपण म्हणतो की प्री मेन्स्ट्रुअल सिम्पटम्स, म्हणजे याला आम्ही PMS असं म्हणतो, तर हे नॉर्मली सुद्धा दिसतात. म्हणजे नॉर्मल स्त्रियांमध्ये होणाऱ्या हॉर्मोन्सच्या अपडाऊनमुळे होणाऱ्या या गोष्टी आहेत. तर हे नॉर्मल स्त्रीला सुद्धा होतं. म्हणजे हे काही फक्त PCOS असलेल्या व्यक्तीलाच होईल असं नाही. पण येस, PCOS जेव्हा एखाद्या व्यक्तीला असेल तर बिकॉज त्यांच्या हॉर्मोन्समध्ये जास्त उलथापालथ होतीये, तर त्यांना हे सिम्पटम्स जास्त प्रमाणात होऊ शकतील नॉर्मल पॉप्युलेशनच्या. ओके, म्हणजे ते जास्त इमोशनल होणं, रागावणं, चिडचिड हे हो, पीसीओएसच्या पेशंटमध्ये जास्त होतं. होऊ शकतं. होईलच असं नाही, होऊ शकतं. आता तुम्ही मगाशी सांगितलं की अजून एक लक्षण आहे की ज्याच्यामुळे आपण ओळखू शकतो की कदाचित आपल्याला पीसीओएस झालेला आहे, ती म्हणजे चेहऱ्यावरची लव. तर आता थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येकाला आजकाल चेहऱ्यावरची लव असतेच. त्यात आता ते पार्लर आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स त्याचे दुष्परिणाम म्हणून त्याची थोडीशी ग्रोथ पण बदललेली असू शकते. तर ही फेशियल ग्रोथ, चेहऱ्यावरचे केस आणि पीसीओएस मुळे होणारी ग्रोथ याच्यात काय फरक आहे आणि हे का होतं मुळात? हो, सो आता PCOS मध्ये जे हॉर्मोन्स, मेल हॉर्मोन वाढतात त्यामुळे चेहऱ्यावरती लव येते. तर जे मेल हॉर्मोन्समुळे जे लव येते ती हार्ड असते. ओके, आणि ते म्हणजे ते जास्त त्याची फ्रिक्वेन्सी जास्त असते. म्हणजे ते आपण काढल्यानंतर ना आठवड्या 10 दिवसातच परत परत येणार. जे एरवी जे स्त्रियांना जी लव असते ती सॉफ्ट असते. ओके, आणि मग ती त्यांना महिन्यातनं काढलं, 2 महिन्यातनं एकदा काढलं किंवा नाही काढलं तरी नाही चालेल. काढलं तरी चालू शकतं. म्हणजे जे एरवी जे स्त्रियांना येतं त्याचं साईड बर्न्सला थोडंफार असू शकतं. पण इथे जास्त असे हार्ड केस जर असतील तर मग ते PCOS मुळे आहेत असं ओळखावं. हार्ड म्हणजे राठ केस असे. तुम्ही मगाशी म्हणालात की पीसीओएस खूप कॉमन आहे. हो, आता आपल्याकडची पण जीवनशैली बदलत चाललेली आहे, पण भारतात थोडंसं अजूनही घरचं खाणं, पौष्टिक खाणं वगैरे, थोडं झोप, निद्रा सगळ्याला एक महत्व अजूनही टिकून आहे. तरी सुद्धा आपल्याकडे भारतात किती संख्या किंवा किती कॉमन आहे पीसीओएस? नाही, सेम आहे. 8 ते 10% प्रमाण आपलं भारतातलंच आहे. भारतातल्या स्टडीजमध्ये ते 8 ते 10% प्रमाण आहे. आणि आम्ही जेव्हा म्हणजे मी बारामती, साताऱ्याला जेव्हा प्रॅक्टिस करते तर तिथे अगदी खेडेगावातल्या मुलींना सुद्धा PCOSचे प्रॉब्लेम्स आहेत. कारण त्यांची पण जीवनशैली खूप बदलत चाललेली आहे. पॅकेटमधलं अन्न हे तिथपर्यंत पोचलेलंच आहे. त्यामुळे म्हणजे घरातलं जेवण करणं हे मला असं वाटतं की उलट आजकालचे जे सजग पॉप्युलेशन आहे की ज्यांना जे थोडं माहीत आहे ते करतायत, पण मेजॉरिटी जे मिडल क्लास, लोअर क्लास आहे त्यांना अजून ते कळलेलं नाहीये. आणि त्यामुळे ते म्हणजे खाण्याचं जे गोष्टी आहेत आणि बाकी म्हणजे पोट वाढलेलं जे चरबी आहे ते म्हणजे ओबेसिटी हा प्रमाण खूप वाढत चाललंय सगळीकडेच. पण मग आता तुम्ही आता एक खूप छान शब्द सांगितलात की जे सजग आहेत त्यांना कळतं, निदान होतं, कारण त्या डॉक्टरकडे हो, जातात. हो. आता असे पण काही लोक असतील की जे अनडायग्नोस्ड, म्हणजे त्याचं निदानच झालं नाही आणि त्यांना माहीतच नाही बरोबर. त्यांना पीसीओएस आहे. तर तशा स्त्रीच्या आयुष्यात काय फरक पडतो? सो त्या स्त्रियांना बेसिकली 2 गोष्टींवरती चॅलेंजेस येतात. एक म्हणजे कॉस्मेटिक, म्हणजे की माझ्या चेहऱ्यावरती लव येण्यामुळे, मला पिंपल्स असल्यामुळे, माझे हेअर फॉल होत असल्यामुळे मग लुक बदलतो चेहऱ्याचा. मग त्यामुळे त्यांना त्या लुकमुळे निराश वाटू शकतं आणि त्यांचा कॉन्फिडन्स लो होऊ शकतो. तर हे कॉस्मेटिक झाले. आणि दुसरे जे महत्वाचा फरक पडतो तो रिप्रोडक्टिव्ह आयुष्यात. म्हणजे बिकॉज मला हा प्रॉब्लेम आहे त्यामुळे मला पुढे जाऊन मूलबाळ व्हायला अडचण येऊ शकते. आणि मग त्या गोष्टीमध्ये मग प्रॉब्लेम झाल्यामुळे आणखीन परत नैराश्य वगैरे येऊ शकतं. पण मग आता आपल्याला पीसीओएस आहे असं आपल्याला कळलं, म्हणजे आपल्या सगळ्या लक्षणांना मॅच होतंय असं जरी कळलं या व्हिडिओमुळे सुद्धा, मग आता जायचं कोणत्या डॉक्टरकडे? सो PCOS हा हॉर्मोनल प्रॉब्लेम आहे. आमच्यासारखे हॉर्मोन्सचे डॉक्टर असतात, एंडोक्रिनॉलॉजिस्ट, हे त्याच्यातले तज्ज्ञ डॉक्टर आहेत. पण मी जरूर म्हणेल की एंडोक्रिनॉलॉजिस्ट असे हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. सगळीकडे एंडोक्रिनॉलॉजिस्टची डिग्रीचे डॉक्टर आहेतच असं नाही. तर त्यामुळे तुम्ही गायनेकोलॉजिस्टच्याकडे जावा. म्हणजे प्राथमिक जे काही टेस्ट आहेत तर ते गायनेकोलॉजिस्ट पण करू शकतात आणि प्राथमिक मार्गदर्शन ते तुम्हाला करू शकतात. ज्या वेळेला PCOS खूप सिव्हिअर असेल किंवा त्यांना असं वाटलं की त्यांना याच्यापेक्षा ऍडव्हान्स काही टेस्ट किंवा दुसरं काही करण्याची गरज आहे, मग ते एंडोक्रिनॉलॉजिस्टकडे रेफर करतात गायनेकोलॉजिस्ट पेशंट. जर कोणाला आपल्याला ती लक्षणं समान दिसतात असं जाणवलं आणि पहिल्यांदा गायनेकोलॉजिस्टकडे गेले किंवा एंडोक्रायनॉलॉजिस्टकडे सुद्धा गेले, तरी सुद्धा काही टेस्ट आहेत का की ज्याच्यामुळे एकदम प्रूव्ह होतं की आपल्याला पीसीओएस आहे?
हो. सो गायनेकोलॉजिस्ट किंवा एंडोक्रिनॉलॉजिस्ट काय करणार, तर तुमचे पहिल्यांदा लक्षणं जाणून घेणार. मग ती लक्षणं जर त्यांना असं वाटलं की पीसीओएस मध्ये फिट होत आहेत, तर मग ते तुम्हाला रक्ताच्या तपासण्या करायला सांगतील किंवा सोनोग्राफी करायला सांगतील. तर रक्ताच्या तपासण्या ह्या हॉर्मोन्सच्या ज्या केल्या जातात, त्या जनरली पाळीच्या 2ऱ्या ते 5व्या दिवशी मध्ये केल्या जातात. तर त्या दिवसात केलेले हॉर्मोन्सचे जे लेवल्स आहेत ते बघून डायग्नोसिस वरती येता येतं पीसीओएस एखाद्या व्यक्तीला आहे की नाही. सोनोग्राफीची गरज प्रत्येक पेशंटलाच पडते असं नाही. जेव्हा आम्हाला रक्ताच्या रिपोर्टमध्ये काही वेगळं जाणवतं किंवा काही त्याला आणखीन एक प्रूफ हवं असतं, तेव्हा आम्ही सोनोग्राफी करायला सांगू शकतो. या संदर्भातल्या या कंडिशन मध्ये काही लेवल्स असतात का, की बुवा हा म्हणजे गंभीर पीसीओएस, हा म्हणजे बरा होईल कदाचित, कारण त्याची लक्षणच जाणवत नाहीत आणि फार काही आयुष्यात बदल नाही झाला याच्यामुळे, असं याच्या सिव्हिअरिटी मध्ये काही लेवल्स आहेत का? हो. म्हणजे पीसीओएसचे माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर असे लेवल्स आहेत. आणि मेल हॉर्मोन्स एखाद्या स्त्रीचे किती वाढलेले आहेत त्यावरून आम्ही त्याला माइल्ड, मॉडरेट, सिव्हिअर मध्ये ग्रेड करू शकतो. मेल हॉर्मोन्सचे लेवल जेव्हा खूप जास्त वाढतात, मग त्याच्यामुळे चेहऱ्यावरती जास्त प्रमाणात दाट आणि राठ केस यायला लागतात. तर हे एक क्लिनिकल लक्षण असू शकतं सिव्हिरिटी ओळखण्याचं. आता एकदम कळीचा प्रश्न, म्हणजे जे तुम्हाला सगळे येऊन विचारत असतील की हा बरा होतो का पीसीओएस? सो पीसीओएस पूर्ण 100% बरा कधीच होऊ शकत नाही. तर जसं मी सांगितलं की पीसीओएसचे प्रकार आहेत, ओबेस आणि लीन पीसीओएस. तर ओबेस म्हणजे स्थूल व्यक्तीला झालेला पीसीओएस. मग त्या स्थूल व्यक्तींनी जेव्हा स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणले आणि त्यांनी स्वतःचं वजन कमी केलं, पोटाच्या भोवतीची चरबी कमी केली, तर त्यांचा आजार बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये येतो. म्हणजे 100%वरून तो जवळजवळ 10% वगैरे एवढा कमी येऊ शकतो. म्हणजे 90% ते त्याला रिव्हर्स करू शकतात. पण अनफॉर्च्युनेटली ज्यांना लीन पीसीओएस आहे, म्हणजे ज्यांचे वजन जास्त नाहीये तरी त्यांना पीसीओएस झालेला आहे, तर त्या व्यक्तींनी स्वतःची जीवनशैली सुधारली तर सिम्पटम्स थोडेफार कमी होऊ शकतात. म्हणजे 100%वरून ते त्याला 50% पर्यंत वगैरे आणतील, पण पूर्ण त्याला अगदी 10% वगैरे खाली आणू शकत नाहीत. त्यामुळे त्या व्यक्तींना जास्त वेळा गोळ्या औषधं घेणं आणि वारंवार अशी ट्रीटमेंट घेत राहणं हे करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल की पीसीओएस कंट्रोलमध्ये आणता येतो, म्हणजे नक्की काय होतं? सो आता समजा मला सध्या पाळी येण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, मला आता प्रॉब्लेम आहे पीसीओएसचा, म्हणून मला पाळी 2 महिन्यातून एकदा येते. मला चेहऱ्यावरची जी लव आहे ती दर 15 दिवसाला जाऊन काढावी लागते. तर जेव्हा मी स्वतःच्या जीवनशैलीमध्ये बदल घडवून आणते, तर काय होईल की माझी पाळी 28 दिवसावरती न येता 35 दिवसांनी येईल. म्हणजे जी आधी 2 महिन्यांनी येत होती 60 दिवसाची, ती आता मला दर 35 दिवसाला येते, मनाने येते. जे मला चेहऱ्यावरची लव दर 15 दिवसांनी काढावी लागत होती, ती मला आता 2 महिन्यातून एकदा काढावी लागते. म्हणजे त्याची सिव्हिरिटी कमी कमी होत जाते. वयानुसार पीसीओएस वाढत जाऊ शकतो? उलट होतं, वयानुसार पीसीओएसचे आजार कमी होतात. कारण शेवटी काय, इथे ओव्हरीज मधून ते मेल हॉर्मोन बनत आहे आणि ओव्हरीजचं फंक्शन जसं जसं वय वाढेल स्त्रीचं तसं तसं कमी होत जातं. म्हणजे माझे ओव्हरीजचं फंक्शन ऍट द एज ऑफ 30 आणि 50शीत फरक असतो. 50शीत माझे ओव्हरीज काम करत नाहीत एवढ्या, त्यामुळे ते मेल हॉर्मोन्स आपसुकच कमी व्हायला लागतात. तर आम्ही ह्याला म्हणतो की पीसीओएस डाईज इट्स ओन नॅचरल डेथ ऍट द टाइम ऑफ मेनोपॉज. आता पीसीओएस झाला, आपण योग्य त्या डॉक्टरांकडे गेलो, तर साधारण काय ट्रीटमेंट असते? म्हणजे याला काही ऑपरेशन पण असतात का, की औषधोपचार असतात, आणि किती घ्यावे लागतात, कसे घ्यावे लागतात? सो आता पीसीओएस हे आपण म्हणजे ट्रीटमेंट जी आहे ना, ती अशी प्रत्येकाला इंडिव्हिज्युअलाइज्ड असते. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी हे जे काय आता सांगतेय ते प्रत्येक पीसीओएसच्या व्यक्तीला लागू पडेल असं नाही. तर डॉक्टर काय करतात की त्या व्यक्तीला नक्की कुठला आता मेजर प्रॉब्लेम आहे, म्हणजे चेहऱ्याचा आहे का, पाळीचा आहे का, आता मला मूल हवंय, म्हणजे त्या प्रॉब्लेमला लक्षात घेऊन मग ठरवतात की त्या व्यक्तीला काय ट्रीटमेंट द्यायची, ते मार्ग कोणता ट्रीटमेंट. तर आता ट्रीटमेंटमध्ये डाएट करणं म्हणजे आहारात बदल करणं, व्यायाम करणं, पोटाच्या भोवतीची चरबी कमी करणं, हे तर सगळ्यांनाच आपण सांगतो प्रत्येक पीसीओएसच्या व्यक्तीला. पण गोळ्या औषधं म्हणजे हॉर्मोन्सच्या गोळ्या औषधं कुणाला द्यायच्या, इन्सुलिन रेझिस्टन्सची एक मेटफॉर्मिन नावाची गोळी असते ती कुणाला द्यायची, हे व्यक्ती टू व्यक्ती बदलू शकतं. सर्जरी ही जनरली पीसीओएस साठी म्हणजे ऑपरेशन हा काही प्रकार पीसीओएस साठी नसतो. फार पूर्वी म्हणजे मे बी 30-40 वर्षापूर्वी ओव्हेरियन ड्रिलिंग नावाचा प्रकार केला जायचा, की ज्या पीसीओएसच्या स्त्रियांना प्रेग्नन्सी राहत नाहीये त्यांना एक छोटं ऑपरेशन केलं जायचं. त्यांचे ओव्हरीज जे असे खूप मोठे झालेले असायचे त्यांना सर्जरी करून त्याला असं छोटे केले जायचे. पण ते आता आजकाल करत नाही, कारण आता औषधं गोळ्या चांगल्या आलेल्या आहेत की ज्याच्याने प्रेग्नन्सी राहू शकते. आता तुम्ही मगाशी म्हणालात की
जीवनशैलीतल्या बदलांमुळे सुद्धा पीसीओएस कंट्रोलमध्ये होऊ शकतो, येऊ शकतो. तर असे कोणते आमूलाग्र बदल आहेत की ज्यांना लक्षणीय फायदा होतो? सो आपण म्हणतो की आहारातलं साखर, गूळ, मध, मैदा, म्हणजे ज्याला मी सिम्पल कार्बोहायड्रेट म्हणतो ह्या सगळ्या गोष्टींना, तर ते सिम्पल कार्बोहायड्रेट वर्ज्य करणं. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट म्हणजे जे आपण आता सगळे बघतोय की आता आपण सगळीकडे ज्वारी, त्याच्यानंतर बाजरी ह्याच्याकडे वळत आहोत, म्हणजे मिलेट्सच्याकडे वळतोय. तर त्या गोष्टी कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आहारात घेणं. कार्बोहायड्रेट्स ओव्हरऑल मोजून मापून खाणं. म्हणजे मला भूक लागली म्हणून मी जास्त प्रमाणात चपाती भाकरी पण छान आहे, भाकरी छान आहे म्हणून मी भाकरी 2 खाऊ शकते असं नाही. तर म्हणजे मी मोजून मापून ते भाकरीचा सेवन करणं, भाज्या जास्त प्रमाणात घेणं, डाळी, उसळी, सॅलड्स जास्त प्रमाणात घेणं. तर ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत डाएट मधल्या की ज्यांनी माझं ओव्हरऑल फॅट लॉस होणार आहे, माझ्या शरीरातली चरबी कमी होणार आहे, तर ते आहारात बदल करणं. रेग्युलर एक्सरसाइजची सवय ठेवणं. मग त्याच्यामध्ये दोन्ही पद्धतीचे व्यायाम आले, म्हणजे कार्डिओ पद्धतीचा आणि स्ट्रेंथ ट्रेनिंगचे, हे दोन्ही व्यायाम करणं. स्ट्रेस लेवल स्वतःची कमी ठेवणं, झोप व्यवस्थित घेणं, हे सगळ्या गोष्टी म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल केल्यावर फरक पडतो. पीसीओएस कंट्रोलमध्ये येण्यासाठी बर्थ कंट्रोल पिल्स घेणं योग्य आहे का? सो बर्थ कंट्रोल पिल्स हे डॉक्टर प्रत्येक पीसीओएसच्या व्यक्तीला देत नाहीत. बर्थ कंट्रोल पिल्स काय करतात, म्हणजे समजा माझी पाळी नियमित आहे आणि मला पीसीओएस आहे, तरी काही व्यक्तींना बर्थ कंट्रोल पिल्स दिल्या जातात. म्हणजे त्याचं फंक्शन फक्त पाळी नियमित करणं हे नाहीये. तर बर्थ कंट्रोल पिल्स तुमच्या वाढलेल्या मेल हॉर्मोनला कमी करतात. त्याच्या साईड इफेक्ट्स बद्दल विनाकारण बाऊ करू नये, डॉक्टरांशी चर्चा करावी जर त्यांनी तुम्हाला ते प्रिस्क्राईब केलेलं असेल तर. आणि जर तुम्हाला त्यांनी तुम्हाला पटवून दिलं आणि तुम्हाला ते कळलंय की तुम्हाला का दिलं गेलेलं आहे ते, तर तुम्हाला ज्या ड्युरेशन करता ते दिलेलं आहे, म्हणजे 3 महिने, 6 महिने, 9 महिने, तर तेवढं ते वापरलं पाहिजे. स्वतःच्या मनाने असे वर्षानुवर्ष चालू ठेवणं गोळ्या, हे पण चुकीचं आहे. आता पीसीओएस जर कंट्रोलमध्ये आला तर लगेचच चेहऱ्यावरचे जे केस आहेत वाढलेले, किंवा वजन जे वाढलेलं आहे, किंवा जो मूड स्विंग्स होत आहेत, उगाच भावनिक व्हायला होतं, हे सगळं लगेचच झपाट्यानं कंट्रोलमध्ये येतं? लगेचच झपाट्याने कंट्रोलमध्ये येत नाही, पण कंट्रोलमध्ये येतं. पीसीओएस असेल तर 100% कन्सिव्ह करायला कॉम्प्लिकेशन येतातच का? नाही, असं अजिबात नाहीये. म्हणजे पीसीओएसच्या बऱ्याचशा स्त्रिया स्वतःहून सुद्धा कन्सिव्ह करतात, नॅचरली कन्सिव्ह करतात. आणि त्यामुळे जेव्हा तुम्हाला पीसीओएस आहे तेव्हा तुम्ही स्वतःला जर व्यवस्थित प्रिपेअर केलं, म्हणजे तुम्ही स्वतःच्या जीवनशैलीमध्ये स्वतःला एक 6 महिने 9 महिने दिले की आता मी ह्याच्यावरती माझ्या फक्त हेल्थवरतीच फोकस करणार आहे, आणि मी स्वतःला तेवढा वेळ देऊन मी जर स्वतःला व्यवस्थित प्रिपेअर केलं तर नॅचरली कन्सिव्ह होण्याचे चान्सेस वाढतात, म्हणजे स्वतःहून कन्सिव्ह होण्याचे चान्सेस वाढतात. बायोलॉजिकल क्लॉक नावाचा एक प्रकार आहे की तुमचं वय जसं वाढत जातं तसं कन्सिव्ह करण्यासाठी, मूल होण्यासाठीचे तुम्हाला प्रयत्न जरी केले तरी कॉम्प्लिकेशन्स थोडेसे, गोष्ट अवघड व्हायला लागते. तर ज्यांना पीसीओएस आहे त्यांनी मग अलीकडे चान्स घ्यावा का? असं ऍक्च्युली नाहीये. म्हणजे ज्या व्यक्तीला पीसीओएस नाहीये त्यांनी जसं 30च्या नंतरनं 33च्या नंतरनं जर प्रेग्नन्सी ठेवली तर त्यांना थोडे शुगर, बीपी किंवा काही बाकी प्रॉब्लेम्स होण्याची रिस्क वाढते. तसंच पीसीओएसच्या स्त्रीमध्ये सुद्धा होऊ शकतं. सो पीसीओएस असल्यावर तुम्ही लगेच लहान वयातच प्रेग्नन्सी प्लॅन केली पाहिजे असं काही नाहीये. पण काही वेळेला पीसीओएसच्या बरोबर दुसरे ओव्हरीजचे प्रॉब्लेम असू शकतात. म्हणजे त्यामुळे डॉक्टरांशी बोला, मग ते तुम्हाला जास्त ह्याच्याबद्दल गाईडन्स देतील की तुम्हाला थांबू शकता का, तुम्हाला लवकर प्लॅन करायचंय. आता पीसीओएस असलेल्या व्यक्तीची प्रेग्नन्सी आणि नसलेल्या व्यक्तीची प्रेग्नन्सी यात काही फरक असतो? हो, असतो. सो म्हणून ऍक्च्युली म्हणजे आमच्यासारख्या हॉर्मोन्सचा डॉक्टरांचा रोल त्याच्यात येतो की प्रेग्नन्सी राहायला गायनेकोलॉजिस्टची मदत होते, पण प्रेग्नन्सीच्या आधी जर आपण स्वतःचं, म्हणजे आपण जे म्हणू ना की प्रिपरेशन, म्हणजे आपण जर स्वतःच्या बॉडीला व्यवस्थित छान प्रिपेअर केलेला आहे तर प्रेग्नन्सी मधली रिस्क आपली कमी होते. पीसीओएसच्या व्यक्तीला प्रेग्नन्सीमध्ये शुगर होणं, ज्याला आम्ही जेस्टेशनल डायबिटीस म्हणतो, ब्लड प्रेशर होणं, PIH ज्याला आपण म्हणतो, ह्या सगळ्याची रिस्क वाढते. मिसकॅरेजेस म्हणजे अबॉर्शन होण्याची रिस्क वाढते. प्री टर्म प्रेग्नन्सी म्हणजे की बाबा 9 महिने होण्याच्या आतच डिलिव्हरीचं हे झालं तर त्या गोष्टींची रिस्क वाढते. तर पीसीओएसच्या स्त्रीला प्रेग्नन्सीमध्ये जास्त सजग राहावं लागतं, आपल्या गायनेकोलॉजिस्टशी बोलावं लागतं की मला पीसीओएस होता, त्यामुळे त्या दृष्टीने माझे सगळं मॉनिटरिंग करा. मग अशी तुम्ही इन्सुलिन आणि ओव्हरीजच्या वरती चरबी साठणं या सगळ्या गोष्टी, शुगर विषयी पण आपण बोललो, तर पीसीओएस झालेल्या व्यक्तीला पीसीओएस झालाय त्याच्यामुळे काही इतर बुवा या व्यक्तीला 100% डायबिटीज होईल
किंवा प्रोन आहेत, चान्सेस वाढतील हार्ट डिझिजेसचे वगैरे, असे वेगळे आजार होण्याची शक्यता वाढते का? हो, वाढते. जसं मी म्हटलं तसं पीसीओएसचं बेसिक कारण इन्सुलिन रेझिस्टन्स आहे. तर इन्सुलिन हे हॉर्मोन हे आताचं विलन आहे खरं बघायला गेलं तर. म्हणजे आता सगळे जे काही आपण लाईफस्टाईलचे आजार बघतोय, की शुगर झाला, बीपी झालं, कोलेस्ट्रॉल झालं, हार्ट झालं, ह्या सगळ्याचं मूळ आहे इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे इन्सुलिन हॉर्मोन अतिरिक्त प्रमाणात बनत आहे, कारण ते जेवढ्या प्रमाणात बनत आहे ते सेल्सपर्यंत, पेशींपर्यंत पोहोचू शकत नाहीये. मग शरीर म्हणतं मी जास्त जास्त इन्सुलिन बनवत जाते, आणि मग ते इन्सुलिन जास्त प्रमाणात बनल्यामुळे, ज्याला आम्ही हायपर इन्सुलिनेमिया असं म्हणतो, मग त्याच्यामुळे हे बाकीचे सगळे आजार होतात. सो पीसीओएसच्या व्यक्तीला हे सगळे आजार होण्याची रिस्क जास्त असते. पण मग ही रिस्क कमी करण्यासाठी काही आपणहून करू शकतो का आपण? हो. सो जसं आपण पेशींच्या भोवताची चरबी जेव्हा कमी करणार आहोत, म्हणजे आपण जेव्हा वजन कमी करणार आहोत, व्यवस्थित आहार घेऊन, व्यायाम करून आणि स्ट्रेस कमी करून, तेव्हा हे आपसुकच हे सगळे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. त्यामुळे आपण स्वतःला डायबिटीस, बीपी होण्यापासून वाचवू शकतो. आजकाल मेंटल हेल्थ विषयीचा खूप चांगल्या अर्थानं छान अवेअरनेस वाढलेला आहे. आता पीसीओएस झाल्यामुळे काही थोडंसं बॉडी इमेज किंवा इमोशनल, मेंटल काही थोडेसे चेंजेस होतात का? काही चॅलेंजेस येतात का? सो पीसीओएसमुळे मेंटल हेल्थवरती परिणाम होतो, पण मी असं म्हणेल की हे फार आम्ही बघतो की पर्सन टू पर्सन व्हेरी होतं. म्हणजे एका व्यक्तीला होईल तर दुसऱ्या व्यक्तीला होईलच असं नाही. कारण याच्यात कसं आहे, तुम्ही म्हटल्याप्रमाणे बॉडी इमेजशी रिलेटेड आहे. मग मला माझ्या दिसण्याची कितपत फिकीर आहे, किंवा मला ते दिसणं कितपत अफेक्ट करतंय, हे पर्सन टू पर्सन चेंज होऊ शकतं. सो पीसीओएस असेल पण मी अदरवाईज मला ह्याचा विशेष काही प्रॉब्लेम होत नसेल, तर मला मूड स्विंग्स होतीलच असं नाही. आता तुम्ही सांगितलं की काहींना खूप छान हँडल करता येतात, हो हो स्पेशली इमोशनल चॅलेंजेस. हो हो. तर तुम्ही डॉक्टर म्हणून काय सल्ला द्याल ज्याला पीसीओएस आहे, मूड स्विंग्स होत आहेत त्या व्यक्तीला? सो पहिले तर आम्ही स्वतःच्या लेवलवरती आम्ही जज करायचा प्रयत्न करतो की ह्या व्यक्तीला मूड फ्लक्च्युएशन्स होत आहेत म्हणजे काय होतंय नक्की. काही जणांना काय असतं की मूड्सच्या प्रॉब्लेममुळे रात्र झोपच नाहीये, किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप म्हणजे माझ्या नवऱ्याशी जमतच नाहीये, माझ्या घरच्यांशीच भांडणं होतंय, मी माझ्या मुलावरच फार चिडचिड करायला लागली आहे. मग ह्या गोष्टी जेव्हा बिघाड होतं, म्हणजे झोप बिघडते, इंटरपर्सनल रिलेशनशिप बिघडतात, म्हणजे याचा अर्थ की तो मूड प्रॉब्लेम बऱ्यापैकी सिव्हिअर आहे. आणि त्या व्यक्तीला आम्ही मग मेंटल हेल्थ प्रोफेशनल, म्हणजे मग ते सायकॅट्रिस्ट असतील किंवा थेरपिस्ट असतील, मग यांच्याकडे रेफर करतो. कारण मग ती ट्रीटमेंट घेणं पण फार गरजेचं असतं. पीसीओएस वरती काही घरगुती उपाय आहेत का? सो जसं मी म्हणलं की जीवनशैली, मग आता जीवनशैली ही घरगुतीच झाली. म्हणजे आपण जर आपलं जेवणाचं वेळा, आपण जेवणात आपण कार्बोहायड्रेट्स कमी करतोय, प्रथिनं वाढवतोय, सॅलड्स आणि भाज्या याच्यावरती जास्त भर देत आहोत, तर हे केलं, नियमितपणे व्यायाम केला, झोपेच्या वेळा पाळल्या, तर ह्या सगळ्या गोष्टींनी आपल्याला फायदा होतो. समजा मला कोणीतरी सांगितलं की सीड्स हे चांगले असतात पीसीओएस साठी, म्हणून मी फक्त पंपकिन, चिया सीड्स घेऊन ते खाते, पण मी ह्या बाकीच्या गोष्टी माझ्या काहीच बदलल्या नाहीत, तर मग काही फरक पडत नाही. म्हणजे एक फक्त गोष्ट बदलून होत नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र कराव्या लागतात. आजकाल सप्लिमेंट्सचं पण खूप मार्केट ओपन झालेलं आहे. डॉक्टर्स पण सजेस्ट करतात. दुर्दैवाने स्वतः जाऊन सुद्धा लोक सप्लिमेंट्स विकत घेत असतात. या सप्लिमेंट्सचा काही फायदा होतो का, स्पेशली पीसीओएस पेशंट्समध्ये? सो सप्लिमेंटचा रोल जसं त्याच्या नावात आहे, सप्लिमेंटरीच आहे फक्त. म्हणजे सप्लिमेंटरी म्हणजे तो फक्त जोड देतोय तुमच्या मेजर ट्रीटमेंटला, तर ती काही मेजर ट्रीटमेंट नाहीये. सो जर तुमच्या डॉक्टरने तुम्हाला प्रिस्क्राईब केली असेल तर तुम्ही जरूर घ्या, पण त्याबरोबर बाकीच्या गोष्टी पण करा. आता काही वेगळ्या पद्धतीच्या पण ट्रीटमेंट्स असतात, उदाहरणार्थ सुया, ॲक्युपंक्चर किंवा मॅग्नेट्स, वेगवेगळ्या पद्धतीनं फिजिकल रिलेटेड सुद्धा काही मसाजेस वगैरे. याचा फायदा होतो पीसीओएस मध्ये? सो तसं बघायला गेलं तर आता मी ह्याच्यातले ऍक्च्युली एक्सपर्ट नाही ॲक्युप्रेशर किंवा ह्याच्यामधले, पण जे काही पब्लिश्ड डेटा आहे, म्हणजे आता आम्ही ॲलोपॅथीचे डॉक्टर एव्हिडन्स बेस जातो, म्हणजे की मेडिकल जर्नलमध्ये काय काय पब्लिश केलेले आर्टिकल्स आहेत. मग जर 100 पीसीओएसच्या व्यक्ती असतील, त्यांच्यामध्ये ॲक्युप्रेशर तुम्ही फक्त केलं, तर त्याच्यामधल्या किती जणांना त्याचा फायदा झाला, असं जेव्हा आपण अभ्यासतो, तर त्याचे उत्तर नाही असं आहे. पण मग त्याचा अर्थ सगळ्यांनाच होणार नाही असं नाही. म्हणजे कारण एव्हिडन्स हे शेवटी मेजॉरिटी लोकांना झालाय का फायदा याच्यावरती चालतं. सो जर एखाद्या व्यक्तीला ॲक्युप्रेशरने फायदा झालेला आहे आणि तो त्याला दिसत आहे, तर त्यांनी ते जरूर करावं, पण त्या योग्य तज्ज्ञाकडे जाऊन करावं. म्हणजे कुणाला जर उठल्या तरी मैत्रिणीला झाला म्हणून चल ग बाई तू माझ्या बरोबर, असं फक्त नाही, तर त्या तज्ज्ञाला कन्सल्ट करा, त्यांनी तुम्हाला व्यवस्थित कन्सल्टेशन करून तुमच्यासाठी थेरपी दिलेली आहे तर मग ती घ्या.
इंटरमिटंट फास्टिंग हा एक खूपच मोठा गाजलेला प्रकार भारतातला आणि त्याच्यामुळे इन्सुलिनचं प्रमाण आटोक्यात येतंय. कमीत कमी वेळा बॉडीला ते बनवावं लागतंय कारण की वरचेवर खाणं नाहीये. तर या अशा पद्धतीच्या फास्टिंगचा किंवा आहाराचा पीसीओएस वरती काही चांगला किंवा वाईट परिणाम होतो का? सो आपण प्रथम हे जाणून घेऊया की इंटरमिटंट फास्टिंग म्हणजे काय. इंटरमिटंट फास्टिंगचे खूप वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. म्हणजे काही जण असं म्हणतात की दोनदाच खा, ओके, मग ते भरपूर खाऊ शकतो. तर त्याला आपण इंटरमिटंट फास्टिंग करून काहीच उपयोगाचं नाही. कारण शेवटी जे मी दिवसभर खाणार आहे ते जर मी 2 वेळाच खाल्लं तर अल्टिमेटली मी तेवढेच कॅलरीज घेतेय, माझं त्याच्याने काहीच वजनात बदल होणार नाहीये आणि माझ्या इन्सुलिन लेवल्स मध्ये पण काही बदल होणार नाहीये. कारण की तेवढ्याच याच्यामध्ये परत मी मैदा साखर खाल्ली. हो. सो इंटरमिटंट फास्टिंग जे टाइम रिस्ट्रिक्टेड फीडिंग आहे. म्हणजे आता समजा मी सकाळी असं ठरवलंय की सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंतच जेवणार आहे आणि मग त्याच्यानंतर मी परत दुसऱ्या दिवशी 9 वाजेपर्यंत काहीही खाणार नाहीये. त्याला आम्ही टाइम रिस्ट्रिक्टेड फीडिंग असं म्हणतो. तर त्याच्यात काय होतं की कॅलरीजचं प्रमाण किंवा कॅलरीजचं सेवन कमी घेतलं जातं. कारण आपण स्वतःला एक बंधन लादलेलं असतं. मग जरी मी बाहेर कुठल्या तरी फंक्शनला गेले, कुठल्या तरी मित्रमैत्रिणींच्या बरोबर बसले, पण मी खाणार नाही कारण माझी ती वेळ नाहीये खायची. मग आपसुकच माझं कॅलरिक इंटेक कमी होत आहे. मग कॅलरिक इंटेक कमी झाल्यामुळे वेट लॉस होतो. मग वेट लॉस झाल्यावर इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होतं, मग पीसीओएसला फायदा होतो. सो इंटरमिटंट फास्टिंग ज्याच्याने तुमचं कॅलरिक लॉस होणार आहे, वजन कमी होणार आहे, त्याचा तुम्हाला फायदा होईल पीसीओएस साठी पण. पण मग आता ज्यांचं वजन खूप कमी आहे, ज्यांना पोर्शन कंट्रोल करण्याची गरज नाहीये, ज्यांना अशा पद्धतीचं फास्टिंग न कदाचित पित्त पण होत असेल, अशांनी काय करायला पाहिजे? सो ज्या पीसीओएसच्या स्त्रियांचं वजन कमी आहे, ज्याला आपण लीन पीसीओएस असं म्हणतो, तर त्या स्त्रियांनी स्वतःचं खूप जास्त कॅलरिक लॉस करून घेण्यात अर्थ नसतो. बरोबर. त्या स्त्रियांनी फक्त प्रोटीन आणि कार्ब्स ह्याचे रेशो बदलण्याची गरज असते. म्हणजे की माझं जे काही वजन आहे ते तेवढंच राहावं, पण ते वजन स्नायूंचं असावं, चरबीचं नसावं. पीसीओएस झालेल्या व्यक्तीनं आहारामध्ये कोणत्या गोष्टी अजिबात घेऊ नयेत आणि कोणत्या गोष्टी असायलाच पाहिजेत अशा आहेत? सो अजिबात घेऊ नये म्हणाल तर साखर, गूळ, मध, मैदा याचं प्रमाण एकदम 0 असावं. म्हणजे सिंपल कार्बोहायड्रेट्स बिलकुल नसावेत. मैद्यापासून ब्रेड, खारी, टोस्ट, बिस्किट, पाव, पिझ्झा, पार्गर हे सगळ्या गोष्टी म्हणजे आउट झाल्या. त्यामुळे हे जंक फूड सगळं आउट झालं, तर हे बिलकुल नसावं. काय असायला हवंय तर पुष्कळ भाज्या असायला हव्यात, सॅलड्स भरपूर असायला हवेत, डाळी उसळी भरपूर असायला हवेत. जर मी नॉनव्हेज खात असेल तर मी नॉनव्हेज प्रोटीन म्हणजे ज्याला आपण अंडी म्हणू, चिकन म्हणू, मासे म्हणू, तर ते मी भरपूर घेऊ शकते. सो प्रोटीन आणि सॅलड्स आणि भाज्या ह्या सगळ्या जर मी जास्त प्रमाणात घेतल्या, सीड्स जे काही म्हणजे मिक्स सीड्स जे असतात त्याच्यानी हॉर्मोन्सवरती इट हॅज शोन टू हॅव बेनिफिट. म्हणजे त्यांनी सायकल लेंथ चांगली होते मेन्स्ट्रुअल सायकलची, तर त्या सीड्स वगैरे मी माझ्या आहारात त्या घेऊ शकते. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असायला हव्यात. पीसीओएस साठी काही ठराविक व्यायाम आहेत का विशिष्ट की जे रोज केल्यानं फायदा होतो? असं पर्टिक्युलर एक व्यायाम मी फक्त केला आणि त्यांनी मला फायदा झाला असं अजिबात नाहीये. शेवटी सगळं काही हेच आहे की मी स्वतःच्या पोटाच्या भोवतीची चरबी किती कमी करते. मग त्यासाठी दोन्ही व्यायाम मला करावे लागतात, कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. कार्डिओ मध्ये म्हणजे आपलं फास्ट चालणं आलं, धावणं आलं, स्विमिंग आलं, सायकलिंग आलं, जिम मध्ये आपण ट्रेडमिल वरती करतोय, इलिप्टिकल वरती करतोय, हे सगळं कार्डिओ पद्धतीचं आपण व्यायाम. स्ट्रेंथ ट्रेनिंग मध्ये आपण वजन उचलतोय, पिलाटेस करतोय, योगा करतोय. तर योगातली काही आसनं आहेत की ज्याच्यानी पोटाच्या भागाला पीळ जास्त चांगला पडतो आणि मग त्याच्यानी पोटाच्या भोवतीची चरबी कमी व्हायला थोडी मदत होऊ शकते. तर पण मी फक्त तेच करते आणि मी धावणं काहीच करत नाहीये, मी कार्डिओ पद्धतीचा व्यायामच करत नाहीये, तर त्याचा उपयोग नाहीये. म्हणजे दोघांचं व्यवस्थित मिक्सचर हवं, दोन्ही गोष्टी करायला हव्यात. अजून एक मगाशी तुम्ही म्हणालात की काही गोळ्यांमुळे, औषधांमुळे सुद्धा पीसीओएस होऊ शकतो. आता वेगवेगळे डॉक्टर्स वेगवेगळी औषधं सजेस्ट करतात त्यांच्या नॉलेज प्रमाणे आणि केस टू केस. काही दुर्घटना घडल्यानंतर पेनफुल गोष्टींमुळे वगैरे स्टेरॉइड्स खाण्यात आल्या तर त्याच्यामुळे लगेचच पीसीओएस होऊ शकतो का? नाही. सो स्टिरॉइड्स आपण किती काळ घेतोय ह्याच्यावरती ते फरक पडतो आणि किती डोसमध्ये घेतोय. काही पेशंट्सला संधिवाताचे आजार असतात
की त्यांना मग लॉंग टर्म म्हणजे आयुष्यभरासाठी स्टिरॉइड्स घ्यावे लागतात, किंवा असे काही कंडिशन्स असतात न्यूरोलॉजिकल की ज्यांना लॉंग टर्म स्टिरॉइड्स असतात. मग वर्षोनवर्ष ते पेशंट स्टिरॉइड खात असतात. मग त्यामुळे त्यांना पीसीओएसचे आजार किंवा स्टिरॉइडचे दुसरे साईड इफेक्ट होऊ शकतात. तुम्ही फक्त 1 महिन्याकरता स्टिरॉइड घेतलेत किंवा 2 शॉट मोठे घेतले तर त्याच्याने तुम्हाला पीसीओएस नाही होत. आजकाल मासिक पाळीच्या दरम्यान वापरल्या जाणाऱ्या हायजेनिक प्रॉडक्ट्स मध्ये सुद्धा खूप व्हरायटी आलेली आहे. उदाहरणार्थ कप्स आहेत, सॅनिटरी पॅड्स आहेत, टेम्पॉन्स वगैरे आहेत. तर या सगळ्यामुळे पीसीओएस ला काही फरक पडणार आहे का? नाही, त्यांनी काही फरक पडणार नाहीये. उलटं काही वेळेला जेव्हा पेशंट्स कप वापरतात तेव्हा ते आम्हाला जास्त व्यवस्थित क्वांटिफाय करू शकतात की माझं हे ब्लिडिंगच्या या वेळेला एवढं ml होतं, हे आधी एवढं असायचं. त्यामुळे ते वापरल्याने तुम्हाला प्रॉब्लेम तर काही नाही होणार आहेत, त्याच्यामुळे हॉर्मोन्सचे बिघाड होणार आहेत असं काहीच नाहीये. ब्रायडल सीझन आहे यावर्षी, तर जून जुलै पर्यंत मुहूर्त आहेत. तर लग्न आणि लग्न सराईनंतर हनीमून, आणि मग त्या हनीमून ती ट्रिप येते नेमकी पाळीच्या वेळेला. तर मग त्या पाळी पुढे ढकलणे, सणवार आले, गणेशोत्सव, वेगवेगळे गौरी बसणार आहेत, घरामध्ये जेवण आहे, त्याच्यामुळे त्या पाळी पुढे ढकलणाऱ्या विचित्र स्वतःहून गोळ्या घेतल्या जातात. किंवा कधी काही डॉक्टरांनी लिमिटेड टाइम पिरियड साठी सुचवलेल्या, पण आता स्वतःहून तो कोर्स जाऊन विकत घेणे आणि आपलं आपण खाणे असले प्रकार सुरू झालेत. अशा औषधांनी पीसीओएस होऊ शकतो का? आणि अशा व्यक्तींना अशा पद्धतीच्या पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या मुळात घ्याव्यात का? अशा औषधांमुळे पीसीओएस नाही, पण दुसरे हॉर्मोन्स म्हणजे रिप्रोडक्टिव्ह दुसरे हॉर्मोन्स मध्ये बिघाड होऊन ओव्हरीजच्या फंक्शनवरती त्याच्याने फरक पडू शकतो. तर असे गोळ्या वारंवार घेणं चांगलं नाही. म्हणजे आता सपोज माझं स्वतःच लग्न आहे, मी हनीमूनला जाणार आहे, ते मी आयुष्यात एकदा म्हणजे फार फार तर 2दा होईल, पण मग तेव्हा ठीक आहे. पण मी जर सारखं सणवार आला किंवा सारख्या त्या गोळ्या घेतेय, म्हणजे वर्षातनं मी 3-4 वेळा तसं करतेय, तर हे चुकीचं आहे. मासिक पाळीच्या वेळेला जर दुखत असेल, म्हणजे क्रॅम्प्स आहेत, ओटीपोट, कंबर, बॉडी एक असेल, तर तेव्हा मेफ्टाल्सपाथ सारखी गोळी किंवा पॅरासिटामॉल, पेन किलर्स, अगदी कॉम्बीफ्लॅम सुद्धा घेतली जाते. या सगळ्या गोळ्या डॉक्टरांनी नाही सांगितलेल्या, पण वेदना कमी करण्यासाठी घेतल्या जातात. कदाचित वर्षानुवर्ष घेतल्या जातात, दर महिन्याला घेतल्या जातात. याच्यामुळे पीसीओएस होतो का? नाही, पेन किलर्सच्या सेवनामुळे पीसीओएस होत नाही. हे जे गोळ्या असतात त्यांनी त्याचं काम कसं असतं, म्हणजे ते जसं म्हणतो आपण पेन किलर आहे आणि युट्रसचे म्हणजे पिशवीचे जे स्पाझम्स आहेत, कॉन्ट्रॅक्शन्स आहेत, ते कमी करण्याचं काम ते करतात. ओके, तर जर मला त्या पाळीच्या 3 दिवसात माझी काही इतर कामं पण करता येत नाहीयेत, एवढं मला दुखतंय, आणि मग आजकाल आपण त्या 3 दिवसात घरी बसून तर नाही राहू शकत, मग आपल्याला कामं तर करायची असतात, आपल्याला आयुष्यात बाकी पण गोष्टी करायच्या आहेत, तर तेव्हा आपण गोळ्या डेफिनेटली घेऊ शकतो. म्हणजे त्या 3 दिवसात गोळ्या घेतल्या आणि ते मी असं वर्षानुवर्ष घेतलं तर काही दुसरे मला प्रॉब्लेम्स होतील असं नाही, कारण तो डोस कमी असतो. म्हणजे ते तुम्ही त्या 2-3 दिवसात काय फार फार तर एक 4-5 गोळ्या घ्याल. त्या 4-5 गोळ्या असं आपण वर्षभर घेतल्याने, म्हणजे जे पेन किलर याच्यात जे दिले जातात ना ते डोसेजेस कमी असतात. म्हणजे काही असे हायर पेन किलर असतात की जे घेतल्याने किडनीवरती प्रॉब्लेम होतो किंवा बाकी काही इश्यूज होतात, तर ते हे नसतात. त्यामुळे ह्या गोळ्या तुम्ही घेऊ शकता, पण जरूर डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही वेळेला तुम्ही नुसतेच गोळ्या घेताय, पण ऍक्च्युअली आजार काहीतरी वेगळाच आहे, म्हणजे तो एंडोमेट्रियोसिस आहे किंवा ॲडिनोमायोसिस आहे आणि त्याचं निदानच होत नाहीये आणि आपण नुसत्याच गोळ्या घेत चाललोय, तर हे चुकीचं आहे. म्हणजे डॉक्टरने जर तुम्हाला सांगितलं की हो नाही तसं काहीच आजार नाहीये तुला, तू ह्या 2 दिवसात गोळी घे बाबा ही, तर मग घेऊ शकतो. अजून काही तुमच्याकडे डॉक्टर केसेस आल्यात का की ज्याच्यामुळे तुमच्या लक्षात येते की अरे देवा, याच्याविषयीचा गैरसमज जास्त आहे आणि योग्य ती माहितीच पोचलेली नाहीये, असे काही गैरसमज आहेत का पीसीओएस संदर्भातले? सो असे स्पेसिफिक कुठली केस नाही मी सांगणार, पण बऱ्याच वेळेला मला 2 गैरसमज खूप कॉमनली दिसून येतात. ते म्हणजे एक की हॉर्मोन्सच्या गोळ्या घेतल्याने पुढे जाऊन खूप साईड इफेक्ट होतील, पुढे जाऊन मला प्रेग्नन्सीच राहायला अडथळा येईल, तर हा एक मोठा गैरसमज आहे. पीसीओएस मध्ये मुळातच हॉर्मोन्समध्ये प्रॉब्लेम असतात. डॉक्टर तुम्हाला हॉर्मोनच्या गोळ्या ते प्रॉब्लेम सुधारण्याकरता देत आहेत आणि त्या गोळ्यांनी तुम्हाला पुढे जाऊन प्रेग्नन्सीला अडथळा नाही तर उलट चांगलं होणार आहे, त्याने पुढे जाऊन तुम्हाला प्रेग्नन्सी राहायला सोपं जाणार आहे, त्यामुळे त्या गोळ्या घ्याव्या. दुसरा एक मोठा गैरसमज असा की बरेच जण, म्हणजे आपल्याकडे एक बॉलिवूड सेलिब्रिटी पण होत्या, त्यांनी पण हे कमेंट केलं होतं की पीसीओएसच्या आजारामुळे माझं वजन वाढतंय. तर हा खूप मोठा गैरसमज आहे. वजन वाढल्यावर हॉर्मोन्समध्ये बिघाड होऊन मग पीसीओएस होतं. मग त्या वाढलेल्या इन्सुलिनच्या हॉर्मोनमुळे जास्त भूक लागते, हो,
त्यामुळे पीसीओएसच्या व्यक्तीला वजन कमी करण्याकरता इतर व्यक्तीपेक्षा जास्त कष्ट घ्यावे लागतात, जास्त प्रयत्न जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. पण ह्याचा अर्थ असा नाही की मुळात पीसीओएस मुळे वजन वाढलंय. तर आधी वजन वाढतं, हम्म. मग हॉर्मोन्स मध्ये बिघाड होतात, मग पीसीओएस होतोय. माझे प्रश्न संपणार नाहीत आणि मला खात्री आहे की तुम्हालाही भरपूर प्रश्न असतील. प्रत्यक्षात इतके तज्ज्ञ डॉक्टर आपल्या जवळ असणं आणि आपल्याला चेक करणं याच्यासाठी सुद्धा पुण्यच लागतं. तुम्हालाही अशी 1-to-1 कन्सल्टन्सी हवी असेल तर डॉक्टर वर्षा जगताप त्यांच्या क्लिनिकचा पत्ता, फोन नंबर, सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. आणि इतक्या प्रचंड बिझी शेड्यूल मधून, कारण की हॉर्मोन्सच्या डॉक्टरकडे गर्दी असणारच, आणि अशा डॉक्टरांनी आज आपल्या शूटिंगसाठी एवढा वेळ काढला, त्यासाठी डॉक्टर वर्षा जगताप मला तुम्हाला मनापासून कृतज्ञता व्यक्त करायची आणि थँक्यू म्हणायचं. थँक्यू सो मच फॉर कॉलिंग मी. थँक्यू. मला पण आवडलं खूप. बऱ्याचदा ना अपुऱ्या माहितीमुळे आणि अज्ञानामुळे उगाचच कोणत्याही गोष्टीचा बाऊ केला जातो आणि आपल्याला भीती बसते. असं होऊ नये यासाठी तुमच्या सगळ्या प्रॉब्लेम्सना, प्रश्नांना आज मी डॉक्टरांसमोर विचारलेलं आहे आणि मुद्द्याचं बोललेले आहे. आणि म्हणूनच तुम्हाला आणि मला पडणाऱ्या अशा अनेकविध प्रश्नांना, गैरसमजांना मुद्देसूद ऐकण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की कोणता प्रश्न घ्यावा किंवा कोणता विषय घेऊन यावा असं तुम्हाला वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप थँक्यू.